स्वामी भक्तांचे अनुभव भाग 19. अशीच संध्याकाळची वेळ होती. आम्ही आणि स्वामी जरा निवांतपणे बसलो होतो. इतक्यात गाडीचा आवाज आला. पाठोपाठ आलेली माणसं पाहिली. कोल्हापूरचे सुखवस्तू रिटायर्ड इंजिनियर श्री ठाकूर यांच्या कुटुंबीय मंडळींपैकी मोठा मुलगा वगैरे मंडळी आली होती. मागे काही दिवसांपूर्वी श्री काकासाहेब माहीणकरांमार्फत त्यांची भेट झालेली होती. त्यावेळी त्यांची तक्रार होती की नवीनच केलेल्या ऊसाच्या मळ्यात कोल्हे आणि डुकरे धुडगूस घालून नाश करतात. त्यावर श्रींनी काही उपाय सांगितला होता. त्याचा गुण विशेष आश्चर्य करण्यासारखा होता. कारण प्रत्यक्ष पाहिल्यानंतर ते सांगत असत की माझ्या मळ्याच्या पलीकडच्या आणि अलीकडच्या मळ्यात नासधूस पूर्वीसारखीच चालू आहे, पण माझ्या मळ्यात मात्र एका ताटाला देखील धक्का लागत नाही. आश्चर्य करावं अशीच ही घटना होती खरी. आणि ही हकीकत माहिती असल्यामुळे त्याबद्दल एक अनाहूत कुतूहल वाटत होतं. आलेल्या सर्वांचे चेहरे कष्टी दिसले. हातपाय धुणं नाही, चहा नाही, कोणी काही बोलण्याच्या स्थितीतच जणू नाही. अकस्मात कोसळणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे जसा माणूस सुन्न होऊन जातो किंवा किंकर्तव्यमूढ बनतो, तसाच जवळजवळ प्रकार होता. त्यांनी हळूहळू श्री स्वामींपर्यंत मजल गाठली आणि अतिप्रयासाने आवरून धरलेला उमाळा बाहेर पडला. श्री स्वामींच्या पायावर डोकं ठेवलं आणि हमसाहमशी रडू लागले. श्री स्वामींच्या पायांना अगदी अक्षरशः अश्रूंचा अभिषेक झाला. कुणाच्या तोंडून अवाक्षर पडत नव्हतं. कोणता दुर्धर प्रसंग यांच्यावर ओढवलाय याची काहीच कल्पना करता येत नव्हती. श्री स्वामींनी पहिला उमाळा जाऊ दिला आणि मग सावकाश चौकशीला सुरुवात केली. हळूहळू मागे पुढे होत जी हकीकत समजली ती अशी. त्यांचा धाकटा अविवाहित मुलगा अमेरिकेत संशोधन केंद्रात उच्चाधिकारी म्हणून उच्च श्रेणीत नोकरीला आहे. गेल्या 2 वर्षात तो भारतात आलेला नाही. त्याचं एक अकस्मात आणि अकल्पित पत्र आलं आहे. त्याचा आशय, या जगात जगण्यासारखं काही नसल्यामुळे मला जगाचा वीट आला आहे, म्हणून मी माझ्या जीवनाचा शेवट करून घेत आहे. हे पत्र मिळेल त्यापूर्वीच माझी इहलोक यात्रा संपलेली असेल. कर्तृत्ववान, हुशार, हातीतोंडी आलेल्या लायक पुत्राचं यशस्वी सुखी जीवन पाहण्याऐवजी ही वरील वार्ता कानी आल्यामुळे सर्व गांगरून गेले होते आणि श्रींकडे धाव घेतली होती. सर्व हकीकत समजल्यावर श्री उठले. थोडी विभूती घेतली. अंगणात तुळशी वृंदावनाजवळ गोपाळकृष्णाला पाठीशी उभा ठेवून विभूती फुंकली. म्हणाले, प्रसंग बाका आणि गंभीर होता हे खरं, पण आता घाबरायला नको. अद्यापि त्याने आत्महत्या केलेली नाही. आत्महत्या करण्याच्या तयारीत तो होता, पण आता त्याच्या रक्षणाची व्यवस्था केलेली आहे. त्याच्या मनातील विचारांना कलाटणी मिळेल. आजपासून 13व्या दिवशी आपली त्याची भेट होईल. काळजी करू नका, मनात शंका आणू नका. श्रद्धा स्थिर राहील असं करा. मागचे अनुभव आठवा. संदेश ऐकताना उत्सुकता शिगेला पोहोचली होती. ताण कमी झाला होता. अशुभाची जळमटं आणि सावट दूर झालं होतं. हळूहळू एक एक जण भानावर येत होता. सर्व दृष्टींनी शक्यतेचे विचार येत होते. खरोखर असं असेल का? असं होईल का? तो अमेरिकेत, आम्ही इकडे, 13 दिवसात भेट कशी होईल? वगैरे वगैरे. आलेल्यांचं संपूर्ण समाधान झालं नसलं तरी दिलासा मात्र मिळाला होता. परत विचारून खात्री करून घेत ती मंडळी आपल्या घरी गेली. मंडळी घरी जाऊन आपल्या परीने चौकशी, तारा, फोन करून संपर्क अगर माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतच होती. त्यात 2 दिवस गेले. कुठेच काही तपास लागेना. परत निराश झाले. स्वामींकडे आले. स्वामी म्हणाले, निराश होऊ नका. मी सांगितलं त्यातील काहीही खोटं होणार नाही. मी सांगितलेली मुदत अजून संपलेली नाही, पण अजून 2-3 दिवसांनी त्याच्याबद्दल बातमी समजेल. मुंबईला त्याचं जवळचं नातेवाईक कोण? मला वाटतं त्याची बहीण. तिच्याकडून प्रथम माहिती मिळेल. तो तिच्याकडे येईल. तिथे भोजन करील. कोबीची भाजी चांगली आहे असं म्हणेल, पण काल खाल्लेले बटाटेवडे बाधले आहेत, पोट ठीक नाही असं सांगेल. बाहेर जाताना माझी परत भेट होणार नाही, वाट पाहू नको असं सांगेल. बघा तर खरं, या फाटक्याच्या शब्दाची प्रचिती पहा. घाबरू नका, आनंदाने जा. घरी जाऊन सर्वांना हकीकत सांगितली आणि मुंबईला जायचं ठरलं. या वेळेपर्यंत 4 दिवस संपले होते. मुंबईला तो बहिणीच्या बिऱ्हाडी गेला. धाकट्या भावाची चौकशी करू लागला.
बहीण म्हणाली, काल तो अचानक आला, इथेच जेवला. कोबीची भाजी होती, ती चांगली झाली असं म्हणाला. काल बटाटेवडे खाल्ले ते बाधले, पोट ठीक नाही म्हणत होता. जाताना वाट पाहू नको, परत भेटणार नाही म्हणाला. शब्द ऐकले मात्र थोरल्याला झालेला आनंद मावेना. 2 दिवसांपूर्वी पांगरे येथे श्री स्वामींनी जे आणि जसं सांगितलं तसंच घडल्याचं प्रत्ययाला आलं. विशेष म्हणजे त्याच्याशी प्रत्यक्ष भेट, बोलणं चालणं झालेल्या बहिणीकडून माहिती मिळाली. नंतर तिला मागची सर्व हकीकत सांगितली. परत धावपळ, शोधाशोध सुरू झाली. सर्व नातलग आणि परिचितांकडे तपास केला, मागमूस लागेना. पण श्री स्वामींचे शब्द खरे करण्यासाठी तो बहिणीला भेटला आणि निघून गेला. मुंबई बाहेर गेला का याची चौकशी करताना तो विमानाने दिल्लीला गेला असं कळलं. नवा हुरूप आला. मोठा भाऊ तसाच दिल्लीला गेला. धाकटा भाऊ दिल्लीला उतरल्याचा पुरावा मिळाला. पण पुढे कुठे कसा गेला समजेना. कसून चौकशी करता अशा प्रकारच्या वर्णनाचा एक तरुण हरिद्वारला गेल्याचं समजलं. पण ठावठिकाणा काही कळला नाही. कुठे नि कसा शोधणार. पण भाऊ जिवंत आहे एवढंच समजलं होतं. निराशा पदरी घेऊनच मोठा भाऊ कोल्हापूरला परतला. सर्वांना झालेली हकीकत, मिळालेलं प्रत्यंतर सांगितलं. परत पांगऱ्याला श्री स्वामींकडे आले. स्वामींनी त्यांची समजूत घालून मी सांगितल्याप्रमाणेच होईल, विश्वास ठेवा असा दिलासा देऊन त्यांना परत पाठवलं. 13वा दिवस उजाडला. परिस्थितीत काहीच फेरफार नाही. नवीन बातमी अगर धागा नाही. दुपार टळली. निराशा वाढू लागली. कुणालाच काही सुचेना. परत निर्वाणीचा पांडुरंग असं समजून श्री स्वामींकडे जायचं ठरलं. सायंकाळी 5 नंतर पांगऱ्याला जाण्यासाठी गाडी निघाली. रंकाळा तळ्याकडून कोकण रस्त्याला गाडी जाणार. तोच ज्याचा शोध चालू होता तो धाकटा मुलगा समोरून पायी चालत येत होता. गाडी थांबली. अरे तू इथे कसा? चल घरी चल असं म्हणत त्याला गाडीत घेतला. सर्व घरी गेले. आनंद झाला. आनंदाचा उमाळा गेला. धाकटा आपली हकीकत सांगू लागला. पत्र लिहिण्याप्रमाणेच जीव देण्यासाठी मी एका उंच पर्वत शिखरावर गेलो होतो. उडी मारणार इतक्यात मला एक हात दिसला. त्या हाताने मला झटकन मागे खेचलं. मग माझी विचारशक्तीच नाहीशी झाली. मी कोणत्या तरी अज्ञात प्रेरणेने वागत होतो. मी परत भारतात कसा आलो, का आलो माहीत नाही. कोणी एक गृहस्थ दिसतात, सारखं सांगतात घरी चल, म्हणून मी आलो. श्री स्वामींनी सांगितलेल्या प्रत्येक अक्षराचं काळाचं प्रत्यंतर आलं. सर्वांना आनंद झाला. श्रीदर्शनाची उत्सुकता वाढली. रातोरात पांगरे येथे यायला निघाले. रात्री पोहोचले. वाटेने भाऊ महाराज की जय असा जयघोष करीत आनंदाने नाचत वेडे होऊन आले. श्री ठाकूरांचं काम झालं होतं. विचारित होते काय देऊ. स्वामी म्हणाले काही नको. आग्रह धरला म्हणून उत्सवाच्या वेळी तूप द्या म्हणाले. यानंतर पांगरे येथे गणेशयाग फेब्रुवारीमध्ये झाला. त्यावेळी धाकटा मुलगा आला होता. माझी भेट झाली. बोलणं चालणं झालं. अशाही गोष्टी घडू शकतात म्हणून इतर वेळी कोणी सांगितलं असतं तर विश्वास बसला नसता. पण स्वतः समोरच सर्व घडल्यामुळे विश्वास ठेवणं भाग आहे.